अष्टविनायक योग संघासाठी शुभेच्छा येत आहेत. ते देखील लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा कव्हर करतायत. आज जर पाहायला गेलं तर योगेश टेनिस क्रिकेटच्या वाहिनीच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्यानिशी लाहे प्रीमियर लीग जगभर पोहोचवली जाते. अजूनही जर विचार केला तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा, जेणेकरून या विभागामधील अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला एका क्लिक वरती तुमच्या YouTube वाहिनीवरती पाहायला भेटतील. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो एका बाजूला वाहिद, दुसऱ्या बाजूला भावेश पाहायला भेटतात. एक सुपरस्टार तर दुसरा रायझिंग स्टार आपण पाहू शकतो. जर पाहायला गेलं तर आज 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर हव्या जेलसाठी योगेश भोईर यांच्या माध्यमातून 5 हव्या जेलसाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मात्र अजूनही 10,000 सबस्क्रायबरसाठी एकंदरीत 33 सबस्क्रायबर आपल्याला शिल्लक पाहायला मिळतात. तुम्ही लवकरात लवकर या वाहिनीला सबस्क्राइब करा मित्रांनो. कसारा विभाग आणि या कसारा विभागामधील जर विचार केला तर वाशा गावामधील योगेश भोईर यांच्या माध्यमातून ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. आज आपला तरुण पुढे जातोय. मात्र तरुण पुढे जात असताना पाहायला गेलं तर या तरुणाला कुठेतरी प्रोत्साहित करण्याचं काम आपल्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर तुमचा एक सबस्क्राइब केलेला बटन यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. सो सबस्क्राइब करा आताच योगेश टेनिस क्रिकेट या वाहिनीला. लेट्स प्ले गेम ऑन बॉलिंग मार्क वरती ललित. पहिला चेंडू लाऊड अपील केली जाते. अक्रॉस लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न सकाळच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर सूरज आपल्याला पाहायला भेटतो. स्ट्रायकर एंड वरती सकाळच्या सत्रामध्ये मी गोलंदाजी टाकत होतो आणि त्यावेळेस लांब लांब षटकार मारण्यासाठी या खेळाडूने स्वतःच्या नावाभोवती निर्माण वलय केली होती. असा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. असं म्हटलं जातं की पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्धाराच्या वाटेवरील निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे. अरे वादा असं काय, ते येतात आणि जातात, मात्र मातीत घट्ट पाय रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. यावेळेस आपण पाहतोय हुक करायचा प्रयत्न दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1. धर्मवीर कसारा टीमचा 12th मॅन उपस्थित नाहीये. या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची आहे. दोन धावेची पेनल्टी धर्मवीर कसारा या टीमला बसली आहे. परवा दिवसच्या दिवसामध्ये लाहे टीमचा 12th मॅन नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये 12th मॅन देखील होता. पहिल्या चेंडूलाच पेनल्टी त्यांना बसवलेली होती लाहे टीमला. धावत आलाय. यावेळी चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन लागत असताना पहिला झटका 1 या आकड्यावरती. फर्स्ट विकेट डाऊन. संदीप भोईर बॅक टू दी पवेलियन. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. एकंदरीत 3 चेंडूंचा गेम कंप्लीट होतोय. पहिला चेंडू चांगला होता, डॉट बॉल आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हुक करायचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव आणि त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. थर्ड मॅन मध्ये इनसाइड दी सर्कल अप्रतिम झेल पाहायला मिळाली. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शॉट मध्ये थर्ड मॅन असतील, शॉट मध्ये पॉइंट, शॉट मध्ये कव्हर पॉइंट, शॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, त्यासोबतच शॉट मध्ये मिड विकेट आणि शॉट मध्ये स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आउटसाइड दी सर्कल टीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील लॉंग ऑन ला फिल्डर जे मात्र असतील. आता आपण पाहतोय इनसाइड दी सर्कल चा प्लेयर जो मिड ऑन मध्ये होता त्याला लॉंग ऑन मध्ये टाकण्यात येतो आणि मिड ऑफ मध्ये होता. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आपण पाहू शकतो. डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये ललितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होतीये. यावेळेस फलंदाजाने नक्की करायचं काय होतं हे मात्र कळलं नाही, कारण चेंडूला मारायचा प्रयत्न देखील केला नाही. कदाचित टर्न होण्याचा वाट पाहत असेल आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू आतमध्ये आला. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. या मॅचचं टर्मिंग षटक मी म्हणेल, कारण जो ही मॅच
एकंदरीत 4 षटकांची पहिल्या षटकाच्या 5 चेंडूंवरती तुम्ही एक धाव खर्च करतायत, मग ती मॅच तुम्ही 3 षटकांची करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी होती या कसारा संघाच्या माध्यमातून. यावेळेस पूल करायचा प्रयत्न, मिस्टॅम्प स्ट्रोक मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांची मोर फटक्यावरती चौकार. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धाव फलकावरती. तर वेऊक संघासाठी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष फास्ट न्यूजचे पत्रकार अंकुशी भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 500 रुपीजचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा कव्हर करतात. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो योगेश टेनिस क्रिकेट 9,972 सबस्क्रायबर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जर 10,000चा पल्ला, अर्थातच अजून 28 सबस्क्रायबर गरजेचे आहेत. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून या विभागामधील एक वाहिनी आणि तिला कुठेतरी प्रोत्साहन मिळेल. सबस्क्राईब करा या चॅनलला. फुल टॉस चेंडू, पहिला चेंडू आणि त्यावरती सूरजचा तडाखा. चेंडू सीमा पार. टॉस का बॉस कक्षामध्ये हा ट्रॅव्हल होतो असं पाहायला मिळेल. चेंडू जाऊन पोहोचलाय 6 धावांसाठी. षटकार सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा सर आज त्याचा वाढदिवस आहे. षटकार पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये दुसरी मार्गस्थ आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती येत असताना अप्रतिम स्ट्रोक, अर्थातच 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न, मात्र मिड विकेटला इनसाइड दी सर्कल फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होती टीमची. टोटल सिंगलच्या मदतीने पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला दुसरी पाहायला मिळतीये. मॅच आपल्याला पाहायला मिळेल अष्टविनायक वियोग धर्मवीर कसारा. यानंतर होणारी मॅच इन्शा स्पोर्ट्स शिरोळ आणि धर्मवीर कसारा. दोन्ही टीम्स आपण देखील तयार राहायचंय खेळाच्या दृष्टिकोनातून. टीमची टोटल पाहायला मिळतीये 2च्या मदतीने 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला दुसरी सुरू आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. विश्वास आणि सूरजच्या माध्यमातून चौकार येतात, षटकार येतात, सिंगल डबल देखील पाहायला मिळते. स्लोवर वन चेंडूला पिक केलाय आणि त्यानंतर मारलेला 6 आपल्याला पाहायला मिळेल लाहेक गावाचा. इथे आपण पाहू शकतो लाहेक प्रीमियर लीग षटकार पाहायला मिळतोय आणि विऊक गावाचं सो मात्र ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर, 6 धावा, 20 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होती. टीमची टोटल 21 वरती जाऊन पोहोचली. विश्वास आणि सूरज ही जोडी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. दोघांच्या माध्यमातून एक एक षटकार आलेला आहे.
यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा पुढे जाते. 22 धावा, 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत जर विचार केला तर या ओव्हर मध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी होती. अजून एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक वाईट बॉल येत असताना पाहायला मिळतात. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. डाऊन दी बॉल फिल्डर येतात. कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. दुसरा झटका लागतोय 23 या आकड्यावरती. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 23 या आकड्यावरती दुसरा झटका लागत असताना पाहायला मिळेल. सूरज बॅक टू दी पवेलियन. तेवीस धावा धावफलकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. लखन पाहायला बियल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची एज लागते. चेंडू चाललाय फाईन लेग गोशांकी क्षेत्रामध्ये कंप्लीट केली जाते. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 24 या आकड्यावरती. बॅटर नितीन आपल्याला पाहायला मिळतील. नितीन भोईर आपण पाहतोय. वन ऑफ द टफ कंटेंडर मी म्हणेल ज्यावेळेस बॅटिंग आणि बॉलिंगचा विचार केला जातो. मेजर आहेत आणि त्यासोबतच जर विचार केला तर त्यांच्या माध्यमातून सातत्याने गोलंदाजी तर अप्रतिम होते मात्र फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. यावेळेस नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. सर ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. येस ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल पाहायला मिळतो. पहिला चेंडू मात्र सर पहिला चेंडू काय होता. सर पहिल्या चेंडू काय होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल होती. येस पहिल्या चेंडूवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर नो बॉल पाहायला मिळतोय. हुक करायचा प्रयत्न आणि इथे आपल्याला पुन्हा एकदा चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होईल. अगदी पहिल्या चेंडूवरती देखील याच प्रकारे मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र बॅटची कडा लागली आणि ओमनी जवळच चेंडू ट्रॅव्हल झाला. गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. त्यानंतर 26 धावा 26 रन ऑन द स्कोर कार्ड. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडासा ओव्हर रेट इथे वाढणं गरजेचं आहे. यावेळेस बॅटची कडा लागते आणि त्यानंतर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने 27 धावा 27 रन ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर थोड्याशा प्रमाणामध्ये मी म्हणेल संघर्ष पाहायला मिळतोय. वियोग संघाचा पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी झाली मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी झाली. इथे विकेटचं पतन होतोय. एस्टनचा वेग घेणारा चेंडू आणि त्यानंतर वन मोर विकेट डाऊन. तिसरा झटका लागतोय 27 या आकड्यावरती. 27 वरती हा तिसरा झटका.
विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 एस्टनचे वेग घेणारे चेंडू, बॅक टू बॅक विकेट पडतोय. हवेच्या झोक्याने पत्त्यासगट डासावं अगदी त्याप्रमाणे इथे बॅटिंग लाईनअप डासवताना पाहायला मिळतीये. 1 मोर विकेट डाऊन. संदीप बॅक टू दी पवेलियन. 27 वरती चौथा झटका इथे बसत असताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होतीये. 4 धावा आणि 2 विकेट. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. न्यू बॅटर हिरामण येतोय 6व्या क्रमांकावरती. हिरामणला आता चांगली फटकेबाजी करावी लागेल, किंबहुना विश्वासला आता चांगली फटकेबाजी करावी लागेल. एकच स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. हिरामणने मोठा फटका मारायचा प्रयत्न केला पाहिजे, मात्र डॉट झाला तरी देखील पुढच्या षटकामध्ये विश्वासने 6 पैकी 6 चेंडू खेळले पाहिजेत, जेणेकरून 10 ते 15 धावा, मोर दॅन 40 किंबहुना 45 धावसंख्या आणि एक चांगला टोटल उभा राहील. कारण गोलंदाजी देखील चांगली आपल्याला सातत्याने अष्टविनायक वियोग संघाची पाहायला मिळते. मस्ट विनिंग मॅच आहे. बॉलिंग मार्क वरती लखन तयार. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हॅट्रिक कंप्लीट होईल का लाही प्रीमियर लीग मधली, हे देखील पाहणं महत्वाचं. गोलंदाज तयार. यावेळेस पंचांनी आय थिंक नो चेंडू घोषित केलेला आहे आणि यस नो बॉल पाहायला मिळतोय. फ्री हिट चा चेंडू पुढील असेल. नो +1 एकंदरीत 2 धावा इथे पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला तर 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्ट्राइक चेंज होत असताना पाहायला मिळते. 29 रन 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका नाही आला तरी देखील स्ट्राइक रोटेट होणं गरजेचं आहे. इथे वाईट बॉल येतोय. सातत्याने जर पाहायला गेलं या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 एक्स्ट्रा पाहायला मिळाले. 3 रन विथ द बॅट आलेले आहेत, मात्र 4 एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट देखील कॅरी झाल्यात. म्हणजे काय तर 5 चेंडू हातात असताना 7 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट कॅरी. यावेळेस देखील 1 धाव कंप्लीट होती. इथे एकाच धावेवरती समाधान मानत असताना पाहायला मिळतो. याला म्हटलं जातं एज्युकेशनल आणि क्लेवर क्रिकेट. 1 धाव घेतली म्हणजे पुढच्या पूर्ण ओव्हर मध्ये स्ट्रायकर एंड वरती आपल्याला विश्वासच पाहायला मिळेल. ज्या विश्वासने 9 चेंडूंमध्ये 16 धावेचं कॉन्ट्रीब्युशन केलंय असा विश्वास आपण पाहणार आहोत आता स्ट्रायकर एंड वरती असेल. 3 षटकांची समाप्ती, 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लखनचं हे षटक देखील चांगलं होतं. योगेश टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 9,972 सबस्क्रायबर झालेले आहेत. अजून 28 सबस्क्रायबर झाले की 10,000चा पल्ला हा युट्यूब चॅनल जो मात्र गाठेल. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा नक्की, जेणेकरून या विभागामधील अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला एका क्लिक वरती युट्यूब वरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील पुन्हा एकदा 1 मोर विकेट डाऊन. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होते. ज्या विश्वास दाखवण्यात आला होता वेळूक संघाच्या माध्यमातून, तो मात्र आता इथे तंबूच्या आश्रयाला जातोय. 5वा झटका लागतोय 31 या आकड्यावरती. ओमकारच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती वेस्टर्नचा वेग घेणारा चेंडू. 1 मोर विकेट डाऊन. अर्धी टीम टुवर्ड्स द पवेलियन. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर येत आहेत 7व्या क्रमांकावरती प्रवीण भोईर. दुसऱ्या बाजूला हिरामन. सातत्याने जर पाहायला गेलं तर आय थिंक जास्त तर भोईरच या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 10 खेळाडू या संघामध्ये भोईर आपल्याला पाहायला मिळतात. वडवली ब संघाचा विचार केला तर सर्व पाटील आहेत त्या संघामध्ये. यावेळेस देखील बॅटची कडा लागतीये. लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडा लागली. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव इथे कंप्लीट होती. 32 धावा धावफलकावरती. 32 रन
ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट. प्रवीणच्या माध्यमातून मोठा फटका मारायचा प्रयत्न होता मात्र बॅटची कडा लागली. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल 32 वरती जाऊन पोहोचली. हिरामन स्ट्रायकर एंड वरती असेल. अशाच प्रकारे जर फटकेबाजी राहिली 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले 45 पर्यंत धावसंख्या मी म्हणेल 45 पर्यंत धावसंख्या पोहोचणं गरजेचं आहे. 45 पर्यंत पोहोचली तर डिफेंड होऊ शकतात. यावेळेस वाईट आणि त्या सुप्तीला 22 स्वरूपात एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतील. फुकट ते पौष्टिक अगदी त्याप्रमाणे मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन इथे धावा येणं गरजेचं आहे. मग ते आव्हांतरच्या स्वरूपात येऊ देत किंबहुना विथ द बॅट येऊ देत धावा येणं गरजेचं आहे. धावा येतात 34 धावा. यावेळेस देखील बॅटची कडा लागतीये. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. सातत्याने तुम्ही मोठे फटके मारायचा प्रयत्न करतात बॅटची कडा लागते आणि त्यानंतर चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 35 धावा 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत पाहायला गेलं तर या षटकामध्ये 3 चेंडू आणि त्यामध्ये 4 धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील कॅरी केली ओमकारने. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकर एंड वरती आहेत. 3 चेंडू शिल्लक. मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सध्याच्या स्थितीला लॉंग ऑनला. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. 36 या आकड्यावरती लागत असताना 6वा झटका. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. तर यानंतर होणारी मॅच इन्शा स्पोर्ट शिरोळ वर्सेस धर्मवीर कसारा. गोलंदाजी चांगली होती मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला फंबलनेस पाहायला मिळते. यावेळेस वाईट बॉल होता. गोलंदाजी चांगली होत होती मात्र जर विचार केला तर एकंदरीत यष्टीरक्षण चांगलं होत नाही. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजावरती देखील मानसिक दडपण वाढतो. एक अवांतर एक चांगला चेंडू, एक अवांतर एक चांगला चेंडू असंच आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावा 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅच अप्रतिम पाहायला मिळतीये. थोडस स्वतःला स्ट्रेच केलं हवेमध्ये होते आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली जाते. 1 मोर विकेट डाऊन. 7वा झटका 37 आकड्यावरती पाहायला मिळेल. आज जर पाहायला गेलं तर विराजचा वाढदिवस आहे. त्याला देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा देणार आहोत. नवीन क्षितिज नवीन पहाट फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट. स्मित हास्य विराज तुमच्या चेहऱ्यावर राहो आणि तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. आणि येस भावेश यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. विराजला थोडस स्पीडअप इथे होणं गरजेचं असेल, अनिवार्य असेल थोडस स्पीडअप. धावसंख्येची मात्र धावफलकावरती पाहायला मिळते 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. एका चेंडूचा काही शिल्लक. एका चेंडूवरती एक मोठा फटका 40+ धावसंख्या आणि सामन्यामध्ये मी म्हणेल कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर येत आहेत. अर्थातच समीर आपल्याला पाहायला मिळतील. शांत आणि संयमी असलेला समीर आपण पाहतोय. इथे फुला लेनचा चेंडू होता आणि अशा परिस्थितीमध्ये डीप मध्ये थोडीशी मिसफील्ड. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. 41 धावा धावफलकावरती 42 धावेंचं 41 धावा धावफलकावरती 42 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 42 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. लवकरात लवकर धर्मवीर कसारा इन्शा स्पोर्ट शिरोळ दोन्ही टीम लवकरात लवकर रिपोर्टिंग करा.
शिरोळ विपक्ष धर्मवीर कसारा, दोन्ही टीम्स कॅप्टनला लवकरात लवकर पाठवा, सातत्याने उल्लेख करतोय धर्मवीर कसारा टीमचे कॅप्टन आलेलेत आणि दुसऱ्या बाजूला शिरोळ टीम कॅप्टनला पाठवा, आपण टॉस करणार आहोत। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिल्पकार निलेश यांना रिक्वेस्ट करतोय आपण आपले शुभ हस्ते हा टॉस करायचा है। याच दरम्यान बच्चों का चहेता जिसकी पहचान है, ऐसे हम देख सकते हैं सैंडी, जिनकी यहाँ पे मौजूदगी हमें देखने को मिलेगी। संदेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। संदेश भोईर कालच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅच मध्ये चर्चेमध्ये होते, त्यांची क्लिप देखील आपल्याला पाहायला मिळाली। गालातल्या गालात हसत होते, मोबाईल वरती बोलत होते, मात्र त्याचं कारण माहित नव्हतं। चला संदेश दादा आपले शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय। संदेश भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। पेनल्टी देण्यात नाही आली, या गोष्टीची नोंद करून घ्यायची। पेनल्टी नाही दिली आहे, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची। लेट्स प्ले गेम ऑन, ऑल द बेस्ट बोथ द टीम। 42 धावांचं टार्गेट, पहिला चेंडू, काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय, प्रॉपर टायमिंग होतं, क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यावरती पाहायला मिळतोय। चेंडू सीमा पार, लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार। समीर, वेव टीमचे समीर, बघा यानंतर आपण तुमची बॅक टू बॅक यावेळेस देखील पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय, बॅक टू बॅक येतोय हा मोठा स्ट्रोक, चेंडू सीमा पार, अजून एक चौकार।
8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली अशी मात्र आपण पाहू शकतो. 8 धावा धावफलकावरती लखनच्या बॅट मधून एक चौकार आलाय. कुणाल नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. रिव्ह्यू नसणारी या गोष्टीची नोंद अंपायरने करून घ्यायची. सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर देण्याचं काम इथे करत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत टीमची टोटल 8 या आकड्यावरती. अजून एक चांगला चेंडू, टो क्रशिंग यॉर्कर आणि त्यानंतर एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा झटका लागतोय 8 या आकड्यावरती. नितीन भोईर, मैंने कहा था ये गेंदबाज बेहतरीन गेंदबाजी करता. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आगेचे निखारे फेकण्यासाठी या खेळाडूची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आला, क्विक रिप्लाय दिलं विकेटने. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला, चौथ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय दिला पुन्हा एकदा विकेटने. अर्थातच काय तर ईट का जवाब पत्थर से, जशास तसं उत्तर. वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिएक्शन आणि ठोशास ठोसा दिला जातोय. चौकाराला क्विक रिप्लाय विकेटने दिला जातोय. अशाच प्रकारे विकेट पडत राहिले, कुठेतरी गोलंदाजी चांगली होत राहिली, फिल्डरांची त्यांना साथ मिळाली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. मात्र फिल्डरांची साथ मिळेल की नाही, गोलंदाजी चांगली होईल की नाही, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. यावेळेस देखील मिस्टर आर्मस्ट्रॉंग पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. अजून एक विकेट पडत असताना पाहायला मिळतीये. अगदी MSD स्टाईल, MS धोनी द अनटोल्ड स्टोरी मध्ये एक वाक्य होता, शुक्ला जी हम इको जानते, बहुत तगडा मारताय. मी म्हणेल इथे गोलंदाजी चांगली होत असताना पाहायला मिळतीये. काय गोलंदाजी होतीये पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये. टर्निंग षटक पाहायला मिळतोय. 2 चौकार आले, मात्र 3 विकेट देखील पडत असताना पाहायला मिळत आहे. टीमची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. प्रकाश अशी मात्र सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतील नवीन फलंदाज येत आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकतो गोलंदाज नितीन भोईर. हे नितीन भोईर तेच आहेत ज्यांनी बिरवाडी प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज मानकरी ठरले होते. असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नितीन भोईर, मला आठवतंय त्या दिवशी त्यांच्यासोबत मी खातिलीपर्यंत आलो होतो आणि त्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या मात्र मला सांगण्यात आल्या होत्या, एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला होता. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. धावा फलकावरती समीकरण येणारे 18 चेंडू. विजयासाठी 34 धावेंची गरज. चला टीम हँडल घ्यायचं नाहीये. वेळूक टीम हँडल घेऊ नका. टीम हँडल घ्यायचं नाहीये. पवन टेन्शन घेऊ नको, लवकर सुटशीलच. मात्र बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी येत असताना हिरामन.
पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 3 विकेट कॅरी करत असताना नितीन भोईर आपल्याला पाहायला मिळाले. संघाचे तारणार अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. मात्र आता 18 चेंडू 34 धावांची गरज. वियोग संघ शेवटचा ऑफिशियल पुकार 7.5 मिनिटं पहिल्या षटकासाठी तुम्ही घेतलेत. तुमच्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेतला जातोय. गोलंदाज तयार होईल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग लॉंग बिग बिग माइटी हिट बाय द माइटी मैन. गेंद सीमा पार 6 रनों के लिए आता हुआ बेहतरीन सिक्सर. कुणाल आपल्याला पाहायला मिळतील आणि कुणालच्या बॅट मधून येतोय हा अप्रतिम स्ट्रोक. षटकार 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 40 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी 17 चेंडू आणि 28 धावेची गरज. पहिला चेंडू त्यावरती पुल करायचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या तो पुल एक्झिक्यूट झालाय. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय मात्र 2 फिल्डर मध्ये इथे धडक होत असताना पाहायला मिळते. कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं आणि त्या गोष्टीला अनुषंगून आपण पाहतोय इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. मित्रांनो रिक्वेस्ट आहे प्लेयर्सनी कॅप घालायची आहे मैदानाच्या आतमध्ये उतरताना आणि त्यासोबत कमीत कमी अर्धा लिटर पाणी तुम्ही पिऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा. इथे जर विकेट पडली असती ना मी म्हणेल वियोग संघाने पूर्ण प्रकारे कमबॅक केला होता. मात्र विकेट पडली नाही. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ समीकरण उद्ध्वस्त होतोय. कॅच देखील सुटली. 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज हिरामन आपण पाहतोय थोडासा दुखापत त्याला देखील झाली आहे. मात्र कुणाल इथे बाद झाला तर मी म्हणेल की मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. मात्र यावेळेस देखील फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. कुणालचा तडाखा आणि येत असताना पाहायला मिळाला अजून एक षटकार. कॅच सोडली आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळालं. मी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचं खेळ समीकरण उद्ध्वस्त होतोय. ज्या वेळेस कॅच सुटली त्यावेळेस इतिहास घडलाय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ब्लेन लाराची कॅच सुटली त्यांनी 400 धावा बनवल्या, बनला इतिहास. डोमेस्टिक क्रिकेट मध्ये ब्रेन लाराची कॅच सोडली त्यांनी 500 धावा बनवल्या, बनला इतिहास. त्यामुळे इतिहास घडत असताना सातत्याने पाहायला मिळतात. इथे कॅच सोडली आणि त्यानंतर षटकार आला. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. मात्र यावेळेस मिसटाइम स्ट्रोक. कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. लागत असताना हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चौथा झटका. 22 या आकड्यावरती येणारे 14 चेंडू 20 धावेंची गरज. योगेश टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते. मात्र तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल या चॅनलला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो. 10,000चा पल्ला आज आपल्याला कंप्लीट करायचंय. मात्र तुमच्या माध्यमातून देखील सहकार्याची अपेक्षा असेल. सबस्क्राइब करा या चॅनलला जेणेकरून या विभागामधील अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला एका क्लिकवरती पाहायला मिळतील. 14 चेंडू 20 धावेची गरज पाहायला मिळतीये. आज पार्टी कुठली कुठली कारण नितेश भोईर आणि निलेश भोईर यांच्या माध्यमातून भंडारा आहे. त्यानंतर कॅमेरामॅनचा देखील वाढदिवस आहे विराजचा. आणि आता 10K सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर मात्र बोलायलाच नको. आता 22 सबस्क्रायबर शिल्लक आहेत. 9,978 सबस्क्रायबर झालेले आहेत. 22 सबस्क्रायबरची अजूनही आवश्यकता पाहायला मिळेल. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या लगत. मात्र फिल्डिंग चांगली होती. काय फिल्डिंग स्टँडर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस थ्रो करायचा प्रयत्न. तिथे देखील धाव कंप्लीट होतीये. आणि बघता बघता आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत इथे 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील की 2 धावा ते मात्र पाहणं महत्वाचं असेल.
चला पंचांशी वाद घालायचा नाही, पंचांचा डिसिजन जो मात्र अंतिम असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. फलंदाज बाद, 2 धावा, एकच धाव, एक शॉट आहे त्यामुळे 2 धावा पाहायला मिळतील, एकच धाव पाहायला मिळेल. ओके, 2 शॉट धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके, एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल, 2 शॉट धावा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता समीकरण येऊन ठेपलंय. अजूनही 12 चेंडू 18 धावेची गरज, 12 चेंडू आणि 18 असं समीकरण पाहायला मिळतोय. ती कॅच सोडली नसती तर 2 धावा आणि त्यासोबत षटकार देखील गेला नसता. बारा चेंडू आणि 18 असं समीकरण पाहायला मिळतोय. येणारी 12 चेंडू 18 धावेची गरज पाहायला मिळतीये. एका बाजूला कसारा संघ, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वियोग संघ दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. 11 चेंडू 18 धावेची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळतो. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला 25 या आकड्यावरती 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. सबस्क्रायबर मीटर वाढायला लागलंय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण सुरुवातीला 9,947 सबस्क्रायबर होते, मात्र आता 9,978 सबस्क्रायबर झालेत. 22 सबस्क्रायबरची फक्त आणि फक्त आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून 10,000 सबस्क्रायबर आजच्या दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायचं टार्गेट आहे. प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती प्रदीप पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट आणि इथे सिंगल वरतीच समाधान मानावं लागते की काय असं पाहणं महत्वाचं असेल. इथे पंचांकडे लाऊड अपील आणि फिंगर अप, फलंदाज होतोय बाद, 5वा झटका. नऊ चेंडू आणि 15 धावेची गरज पाहायला मिळतीये. या मॅच मध्ये टर्न येत असताना पाहायला मिळेल नवीन फलंदाज विघ्नेश पाहायला मिळतोय. विघ्नेश आपण पाहू शकतो. 9 चेंडू आणि 15 धावेची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कॅचची शक्यता होती, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात असताना पाहायला मिळेल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. तिथे घडतंय काय, सातत्याने मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते, थ्रो अतिरिक्त पाहायला मिळत आहेत. 3 धावा कंप्लीट, 8 चेंडू
आणि 12 धावेंची गरज. 8 चेंडू आणि 12 असं समीकरण पाहायला मिळतोय. सबस्क्रायबर्स मीटरचा जर विचार केला तर सबस्क्रायबर मीटर वाढत चाललेला आहे. 9,986 सबस्क्रायबर कंप्लीट. फक्त 14 सबस्क्रायबरची गरज आहे. सर्वांना रिक्वेस्ट करतोय लवकरात लवकर आपण चॅनलला सबस्क्राइब करा. आताच मोबाईल ओपन करा, योगेश टेनिस क्रिकेट वाहिनीला जा आणि त्यानंतर सबस्क्राइब करा. इथे आपण पाहतोय अंपायर डॉट बॉल पाहायला मिळेल. डेलिब्रेट डिलिव्हरी सर. येस, डेलिब्रेट डिलिव्हरी पाहायला मिळते. आता मॅच वरती फोकस देखील करणं गरजेचं आहे, कारण क्रुशियल मॅच आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे. 7 चेंडू आणि 12 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये हिट करायचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील. इथे आपण पाहतोय सिंगल धाव कंप्लीट होतीये. ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट. 31 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू. विजयासाठी 11 धावेंची गरज. चर्चा जी मात्र केली जातीये की कोणाला गोलंदाजी द्यायची, कोण संघाचा तारणहार बनेल, कोण इथून मॅच विजयी करून देईल, जे मात्र चर्चा होईल. मात्र येणारे 6 चेंडू आणि 11 धावेंची गरज. सुजित जर पाहायला गेलं तर वॉचिंगचा विचार केला तर 500 जण ही मॅच वॉचिंग लाईव्ह वॉचिंग आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं सहकार्य करायचंय. 6 चेंडू आणि 11 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून 500+ व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळतात, लाईव्ह वॉचिंग करतायत. तुम्हाला देखील रिक्वेस्ट असेल या चॅनलला लवकरात लवकर आपण सबस्क्राईब करायचे. सूरज आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. 6 चेंडू आणि 11 धावेंची गरज. सबस्क्रायबर मीटर जो मात्र वाढायला लागलाय. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला जर विचार केला तर एकंदरीत 9,947 सबस्क्रायबर होते. मात्र त्यानंतर आता 9,986 सबस्क्रायबर पाहायला मिळतात. सर 30 सबस्क्रायबर मी देखील म्हटलं होतं स्टार्टिंगला. आणि आता सबस्क्रायबर मीटर पुन्हा एकदा वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने जर पाहायला गेलं तर सबस्क्रायबर मीटर जो मात्र वाढला जातोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेची गरज पाहायला मिळतीये. 9,991 सबस्क्रायबर झालेले आहेत. फक्त 9 सबस्क्रायबरची आता गरज आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते. 32 धावा धावफलकावरती. येणारे 5 चेंडू आणि 10 धावेंची गरज. 9,994 सबस्क्रायबर झालेत. फक्त 6 सबस्क्रायबरची गरज आहे. आणि आता 7 सबस्क्रायबर झाले तर योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आयव्हीआय जेल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि कमिटीला देखील काही ना काहीतरी पार्टी असेल. मात्र मॅच मध्ये आपण फोकस करूया. 5 चेंडू 10 धावेंची गरज. पाच चेंडू आणि 10 धावेची गरज पाहायला मिळते. यावेळेस फटका प्रति पाहायला मिळतोय. नो आणि त्यासोबत 6 धावा. इथे सामन्याला कलाटणी मिळते. मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू इथे घेण्यात येतोय. इलिगल डिलिव्हरी असेल की नाही हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतोय. मॅच मध्ये चुरस निर्माण झालेली आता पाहायला मिळते. अंपायर देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
नो बॉल पाहायला मिळतोय. 9+6 7 धावा इथे ऍड होतील. येणारे 5 चेंडू विजयासाठी 3 धावेंची गरज. 5 चेंडू आणि 3 असं समीकरण पाहायला मिळतोय. मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे. सबस्क्रायबर मीटरचा विचार केला तर 9,994 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. फक्त 6 सबस्क्रायबर आता शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा पल्ला जो मात्र योगेश टेनिस क्रिकेट गाठत असताना पाहायला मिळेल. फक्त 6 सबस्क्रायबर शिल्लक आहेत. यावेळेस देखील चांगला फटका आणि मॅच विजय करणारा हा षटकार पाहायला मिळतोय. धर्मवीर कसारा संघाने मॅच जिंकलंय. वेल प्लेड धर्मवीर कसारा. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत सध्याच्या स्थितीला वियोग संघाला. सँडी सरांचा विचार केला तर उद्योजक समाजसेवक त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली जाते. फक्त आणि फक्त अजूनही विचार केला तर 5 सबस्क्रायबर 10,000 सबस्क्रायबर साठी शिल्लक आहेत.